तिकडे ना कुणीतरी रखमाबाई म्हणून बसल्यात, त्यांना निरोप द्या ना. त्यांना म्हणावं तुमच्या मुलीचा फोन आलाय. डॉक्टर, आपण पेशंटला भेटू शकतो का? नक्कीच. एक्सक्यूज मी. जर का काम झालं नाही, फक्त चिवशीच खेळताय का चिवच्या आईशी पण? ऑपरेशन केल्या केल्या ते उठून चालायला लागतील असं माझं म्हणणं अजिबात नाहीये, कारण चान्सेस 50-50 आहेत. तुम्ही कधी आलात मला कळलंच नाही. काय बघत होता त्या कागदात? कागद? या रिपोर्ट्स मध्ये तुमच्या मिस्टरांच्या आयुष्याची गुरुकिल्ले शोधते मी. एनिवे, तुम्ही काय निर्णय घेतलात? सगळ्यांना असं वाटतंय की तुम्ही लहान आहात. अच्छा, म्हणजे सगळ्यांना असं वाटतंय की ही मुलगी सदृश बाई महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेत्याला कसं काय बरं करणार, हो ना? नाही नाही, तसं नाही. म्हणजे तुम्ही कशाला मान खाली घालताय? असं काहीतरी वाटण्याचा हक्कच आहे तुमचा. पण वेळ आलीच तर हे असं वाटणं लांब सारून तुम्हालाच निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं ना, तेव्हाच मला वाटलं होतं की देवानंच तुम्हाला माझ्या मदतीसाठी पाठवलं. बाकीच्यांना पण आशा वाटतेय, पण ते तुमच्या वयाला घाबरलेत. इतर कुणालाही मी असं एक्सप्लेनेशन दिलं नसतं, पण तुम्हाला म्हणून सांगते. मान्य आहे माझे बाबा खूप मोठे डॉक्टर आहेत, पण माझाही अनुभव त्यांच्याच हाताखाली शिकून मोठा झालाय. पण दिसताना वयच दिसतं ना. लवकुशही दिसायला लहानच होते, पण तरीही त्यांनी रामाच्या संपूर्ण सैन्याला हरवलं, कारण जिंकणं त्यांच्या रक्तात होतं. यांना पण कायम जिंकण्याचीच सवय आहे. म्हणूनच तर इतके दिवस ते मृत्यूशी झुंज देत आहेत. कदाचित जिंकतीलही. कदाचित म्हणजे? डॉक्टर कितीही अनुभवी असला तरी त्याला कदाचित ह्या शब्दाचा आधार घ्यावाच लागतो, म्हणून म्हणाले. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे डॉक्टर. थँक्स मिसेस किल्लेदार. तसं असेल तर तुम्हाला काही फॉर्म्स साईन करावे लागतील. त्यानंतरच मग मी इथल्या डॉक्टरांशी पुढची बोलणी करेन. त्याआधी मी एक फोन करू का? नक्कीच करा, मगच आपण बोलूया. हॅलो. हॅलो, मी बोलतीये. काय ग, काय झालं? आत्याबाई, दिल्लीहून जे डॉक्टर येणार होते ना, ते आलेच नाहीयेत. आत्याबाई, मला वाटतं त्याच डॉक्टर काहीतरी चमत्कार घडवतील. मी आता बोलले त्यांच्याशी. मला वाटतं. अगं तुला वाटतंय ना, मग हेच तर माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. मला काय विचारत बसलीस? खरंच या पोरीने जर नरसिंहाला बरा केला ना, तर आपल्या देव्हाऱ्यात बसून पूजा करीन मी तिची. आत्याबाई, मग मी त्यांना सांगू का? हो, सांगून टाक. एक लक्षात ठेव,
तुझ्या प्रार्थनेचं फळ म्हणून तुझ्या विठोबानेच पाठवलंय तिला. बरं, ठेवते. तुम्ही नका काळजी करू. हा, हो, ठेवते. बोला, काय ठरलं? आणा ते कागद, मी सही करते. मी डॉक्टरना फोन करते. आत्याजी, तुझ्याबरोबर ना मी सुद्धा त्या डॉक्टरांची पूजा करेन. खरंच करेन. मी जाऊ का हॉस्पिटलला? अगं, हॉस्पिटलपेक्षा इथे घरात तुझी जास्ती गरज आहे बाळा. हो, पण हॉस्पिटलला सुद्धा जानकी एकटीच आहे ना? अगं, पण मग इथे सुमित्राजवळ कोण? मी अशी आजारी. हो ग, नकोच. आता पहिल्यासारखी हट्टी नाही राहिली, शहाण्यासारखी वागायला लागली. परिस्थितीने मोठं केलं बघ. पण खरं सांगू आत्याजी, मला लहानच राहायचंय ग. मी असं आई बाबांना गमावून आलेलं शहाणपण नकोय मला. मी एकटेपणातून आलेला मोठेपणा तर त्याहूनही नकोय. आपल्या भौतिकाने खूप गर्दी असते, पण तरी माणूस एकटाच असतो. पण त्याच गर्दीत आपलं असं एक माणूस असतं बघ. नरसिंह माझ्या जगण्याचा आधार आहे. मला माहितीये, तो आता तुझ्या किंवा माझ्यापेक्षाही जानकीचा आधार जास्त झालाय. तिच्यासाठीच तर खोटं अवसान आणून उभी आहे ना ग मी. नाहीतर केव्हाच कोसळले असते. आत्याजी, नको ना ग असं बोलूस. बघ, तू नवीन डॉक्टर आली आहे ना, ती नक्की काहीतरी करेल. आणि बाबा लवकरच बरे होतील. मिसेस किल्लेदार, मी उद्याच्या तयारीला लागतो. अजून काही? काही नाही. विश यू ऑल द बेस्ट, एवढंच म्हणू शकते. उद्या सकाळी 9 वाजता आम्ही ऑपरेशनला सुरुवात करू. तुम्हाला सुद्धा उद्यासाठी शुभेच्छा. हाऊ स्वीट. आय मस्ट से मिसेस किल्लेदार, तुम्हाला पाहून मला थोडंसं आश्चर्य वाटलं. आय मीन, मिसेस किल्लेदार असं म्हटलं की डोळ्यासमोर जी इमेज उभी राहते ना, तशा तुम्ही अजिबात नाही. इनफॅक्ट यू आर सो यंग. आय एम शुअर तुम्ही अजून 25शीही पार केली नसेल. 20 वर्षांची आहे मी. वाटलंच होतं मला. पण मग तुमचं आणि मिस्टर किल्लेदारांचं लग्न. आय एम सॉरी, म्हणजे पहिल्याच भेटीत एका अनोळखी व्यक्तीला असं विचारायला नको होतं मी. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. नाही, तुम्ही मला कधी अनोळखी वाटलाच नाही. आणि तुम्ही माझा जीव जरी मागितलात ना, तरी काढून मी देईन. कारण तुम्ही माझं कुंकू वाचवता आहात. आत्याबाई खरंच बोलल्या, तुम्ही देवाचा अवतार आहात. नो, आय डोंट अग्री विथ यू. माझा देवावर विश्वास नाही. मी नास्तिक आहे.
असं तुम्हाला वाटतं, पण हे त्याला कुठे मान्य आहे? म्हणून तर लोकांचा जीव वाचवण्याचं काम त्याने तुमच्यावर सोपवलं ना. एकदा माझ्या नजरेतून स्वतःकडे बघा, तुम्हाला सुद्धा देव दिसेल, माझ्या देवाचे प्राण वाचवणारा. काकू, काय झालं? काही स्वप्न पाहिलंस का? शिव कुठे? मला तिच्याजवळ जायचंय, आत्ताच्या आत्ता जायचंय. अगं असं काय करते? झोपण्याच्या आधी तूच म्हणाली होतीस ना ती वामन काकाच्या खोलीत आहे म्हणून. हो, पण रात्र झाल्यावर ते आणून देणार होते. आणलं कसं नाही? किती रडतीये ती, मला कुणी उठवलं कसं नाही? आणि काकू अगं कुठे रडते ती? हा, तू वाचतेस ना म्हणून तुझ्या लक्षात नसेल आलं. अगं बघ ना ती किती रडतीये. तिला तिला आत्ता घेऊन ये इथे, नाही तर मी जाऊ का? नाही नाही, तू बस इथे, तू नको त्रास करून घेऊस. मी जाते जीवकडे, तू थांब. लवकर जा. हो हो. मला डॉक्टरीणबाई म्हणाल्या की आता तुम्ही बरे होणार आहात. उद्या सकाळी तुमचं ऑपरेशन करणार आहेत आणि मग त्यानंतर तुम्ही घाबरू नका, काही होणार नाही. पटकन होणार सगळं, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि मग त्यानंतर तुम्ही ओळखाल ना मला? इतके दिवस तुम्ही सगळ्यांपासून लांब गेला होता, पण माझ्यासाठी कधी नाही इतके जवळ होता. तुमच्याशी भरभरून बोलायची सवय लागली आता मला. आठवेल ना तुम्हाला का? बरं झाल्यानंतर तुम्ही परत माझ्याशी नाही, पण ते महत्वाचं नाहीये. तुम्ही बरे होणार आहात ह्यात सगळं आलं. तुम्हाला माहितीये, अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे लागून राहिले तुमच्या बरं होण्याकडे. फक्त महाराष्ट्राचेच नाही तर अमृता, आत्याबाई, वामन दादा, सुमित्राताई, मी. पण मी काही एवढी महत्वाची नाहीये. माझं जाऊ द्या, पण बाकी सगळे खूप वाट पाहत आहेत तुमच्या परत येण्याची. तुम्ही उद्या बरे होणार आहात आणि माझ्यासाठी तुम्ही कसंही असलात, कुठेही असलात तरी कायम माझ्या जवळच राहणार आहात. मी जरा घरी जाऊन येते. हा,
सुमित्राताईला थोडं बरं नाहीये ना म्हणून लगेच परत येते. माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू. कोणीतरी आया थेट नरसिंहरावांच्या खोलीत शिरली होती. हीच तर ती नवीन आया नाही ना? काय तर म्हणे मी रमावतीची आहे. नाही नाही, ही नवीन मुलगी तर नागपूरची आहे. आपल्याकडे रमावतीचं कोणीच नाहीये. मग मी खोटं बोलतोय? डॉक्टर मी उद्या सकाळी येते. सगळं ठीक होईल ना? हे बघा, मी तुम्हाला आधीच बोललो होतो, म्हणजे काही फायदा झाला नाही तर नुकसान तरी नक्की होणार नाही. सो लेट्स होप फॉर द बेस्ट. येते. आणि हो, ती रमावतीची कोण मुलगी आहे ना, ते सॉर्ट आउट करा. तिला सांगा परत असं होता कामा नये. पण साहेब, रमावतीचं आपल्याकडे कोणीच नाहीये. कमाल आहे. कोण आहे इकडे रमावतीचं? मला सांगा, मी ओळखते ना सगळ्यांना. विद्या नावाची एक नवीनच मुलगी आहे. घाऱ्या डोळ्याची, गोरी आहे. नाही, अशी कोणती मुलगी नाही आहे रमावतीत. म्हणजे सून नवीन आली असेल कोणती तर माहिती नाही, पण पण सगळ्या लग्नाची निमंत्रण येतात आम्हाला. तुम्ही काही काळजी करू नका. हे जास्त महत्वाचं नाहीये. येऊ मम्मी आता. आणि हो, इथून पुढे नरसिंहरावांच्या रूम मध्ये कोणीही गेलेलं चालणार नाही. याची जबाबदारी तुमच्याकडे असेल, कळलं? हो सर. घ्या बाई घ्या. अहो, पोटाला चिमटा काढून काय प्रश्न सुटणार आहे का? हा, 2 घास खाऊन घ्या, म्हणजे पोटभर दुःख करायला बळ येईल. हे बघा, तुम्ही मला जे काम सांगितले ना ते माझ्याकडून शक्य होणार नाही. माझं धाडसच होत नाहीये. त्यांच्या जवळ गेलं की असं वाटतं पटकन उठतील ते. आणि हे बघा बाई, नीट विचार करा, नाहीतर माझा नाईलाज होईल. नाईलाज होईल म्हणजे? काय आहे? ऍसिड. ऍसिड? घाबरू नका, तोंडावर नाही टाकणार तुमच्या. अहो, काही झालं तरी तुम्ही साहेबांच्या मर्जीतले आहात. अहो, बायकोवर जेवढं प्रेम करत नाही तेवढं तुमच्यावर करतात. आता नाहीच म्हटला तर 2 थेंब तुमच्या हातावर टाकायला सांगितले. हे बघा, मला सोडा, मला सोडा इथून. मी हे सगळं नाही करू शकत. हे बघा बाई, तुम्हाला इथं कोणी पकडून आणलं नाहीये. तुम्ही तुमच्या मर्जीने इथं आलात. हो, मी माझ्या मर्जीनेच आली इथे. माझं खरंच प्रेम आहे त्यांच्यावर. त्यांच्या प्रेमाखातरच हे सगळं करायला तयार झाले. पण हे असलं. अहो, त्यांचं पण आहेच की तुमच्यावर प्रेम. राज्याभिषेक करायला निघाले होते तुमच्यावर, ते काय उगाचच का? पण मला एक कळत नाहीये, आता मोठमोठ्या डॉक्टरांनी सांगितलंय ना की आज न उद्या ते मरणारच आहेत. मग कशाला त्यांच्या मृत्यूचं पातक माझ्या? हे बघा बाई, उगाच काय ते रिक्स घेण्यात काय अर्थ नाही. या, 2 घास खाऊन घ्या आणि अजून एक चान्स घ्या. आणि हो, मी सावकार माणूस आहे. मला हे असलं पाप करायला भाग पाडू नका. अजून जाग्याच?
इथे बसण्यापेक्षा आतमध्ये जाऊन पडा. विश्रांती घ्यायला पाहिजे ना. तू पण दमली असशील ना. ये बस. माझ्या हातात असताना तर ही रात्र एका क्षणात संपवली असती. कधी एकदा उद्याची सकाळ येते आणि कधी एकदा माझा नरसिंह माझ्याशी बोलतो असं झालंय मला. माझ्यासाठी तर ही रात्र आणि आधीचे दिवस यांच्यात काही फरकच जाणवत नाहीये. सगळा अंधारच. पण आता पहाट होणार आहे. फक्त काही तासच राहिले. आत्याबाई, का आपण एकमेकांची समजूत काढतोय? जानकी, अपघाताने या घरात आलीस, पण येताना ते सगळं घेऊन आलीस जे नर्मदा बरोबर घेऊन गेली होती. तुम्हाला माझं जे काही कौतुक करायचंय ना, ते ह्या आल्यानंतर करा. मला त्यांना ठणठणीत बरं झालेलं पाहायचंय. काही होणार नाही त्याला, काही होणार नाही. जोपर्यंत तू आहेस ना तोपर्यंत काही होणार नाही त्याला. त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही. भवानी माई. भवानी म्हणजे भवानी माय? आपल्या गावातली ती चेटकी? तुमचा आणि तिचा काय संबंध? मला नाही माहिती कोण भवानी माहिती. मी भवानी मातेबद्दल बोलत होते. तिने दृष्टांत दिलाय मला. ज्या दिवशी तू माप ओलांडून घरात येशील ना त्या दिवशी काय? म्हणजे तुम्हाला अगोदरच माहिती होतं की मी जानकी, उद्याचा दिवस आपल्याला खूप महत्वाचा आहे. जा, जाऊन झोप. आणि एक लक्षात ठेव, सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच असं नाही.